नेवासा तालुक्यामध्ये शनिवारी रात्री झालेल्या वादळामध्ये वीज प्रवाहाची झालेली बिघाड दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावरती कंत्राटी कामगार चढला, परंतु खांबावर वीज प्रवाह सुरू असल्यामुळे कामगार नितीन राजेंद्र घोरपडे या तरुणाला जबर शॉक लागून त्याचा जागेवरच मृत्यू झालाय। वीज वितरणच्या महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत संबंधित दोषी अधिकारी आल्याशिवाय मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह खाली काढण्यास नकार दिला। त्यामुळे तब्बल 2 तास मृतदेह खांबावरतीच लटकत होता। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सदरचा मृतदेह खाली घेऊन नंतर 132 केव्ही वीज उपकेंद्राच्या दारामध्ये आणून ठेवण्यात आला। तिथे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन शासकीय मदत मिळावी तसेच लेखी मिळावं यासाठी आणखी 3 तास मृतदेह तिथे ठेवण्यात आला। यावेळी नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता। सायंकाळी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी रात्री बेलपांढरी बेल पिंपळगाव नेवासा बुद्रुक या भागामध्ये झालेल्या वादळामुळे महावितरणची विद्युत सेवा विस्कळीत झाली होती। त्याची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान नेवासा श्रीरामपूर महामार्गावरील बेलपांढरी फाटा इथे कंत्राटी कामगार नितीन घोरपडे, लाईनमन ए पटेल हे दोघे वीज प्रवाह बंद असल्याचे परमिट घेऊन आले होते। कंत्राटी कामगार असणारा नितीन घोरपडे हा विजेच्या खांबावरती यावेळी चढला। त्यावेळी विजेचा प्रवाह खांबामध्ये सुरूच होता। याचा जोरदार झटका बसल्यामुळे नितीन हा तिथे चिकटला आणि त्याचा पाय अडकल्यामुळे तो खाली फेकला न जाता तिथेच अडकून पडला आणि भाजून निघाला। त्यामुळे त्याचा जागेवरच प्राण गेलाय। त्यामुळे गोंधळलेल्या पटेल यांनी ही घटना इतरांना कळवली। तातडीने स्थानिक नागरिक तसेच वीज वितरणचे कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळेसह पोलीस कर्मचारी तिथे हजर झाले। तोपर्यंत नितीनचे नातेवाईक तिथे आले होते। त्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदाराला तिथे बोलवा, तोपर्यंत मृतदेह खाली काढणार नाही असा पवित्रा घेतला। दरम्यान या गदारोळामध्ये तब्बल 2 तास नितीनचा मृतदेह तसाच लटकत होता। अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईक तयार झाले। यावेळी वीज वितरणचा एक कर्मचारी खांबावरती चढला असता त्यानं खबरदारी म्हणून वीज प्रवाह बंद आहे का नाही याची खात्री केली, तर वीज प्रवाह सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं। त्यामुळे तो लगेच खाली उतरलाय। त्यानंतर मुख्य प्रवाह बंद करण्यात आला आणि मृतदेह खाली उतरवण्यात आलाय। मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदार न आल्यामुळे नातेवाईकांनी तो मृतदेह नेवासा येथील महापारेषणच्या 132 केव्ही वीज उपकेंद्र कार्यालयामध्ये दारामध्ये आणून ठेवला। या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून शासकीय मदतीचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावरती पुढील सोपस्कार करण्यास नकार देऊन तब्बल 3 तास इथे ठिय्या मांडण्यात आला। यावेळी पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती आटोक्यात आणली आहे। यावेळी संबंधितांना महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोहर पाटील यांनी शासकीय मदतीचं लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला। अखेर सायंकाळी प्रकाश आवासाहेब घोरपडे यांच्या फिर्यादीवरून उपअभियंता अशोक जाधव आणि ठेकेदार दत्तात्रय झिंजुडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक जाधव आणि ठेकेदार झिंजुर्डे यांच्या हलगर्जीपणामुळे यापूर्वी देखील बहिरवाडी परिसरामधील 3 जणांना वेळेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला आहे असं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलंय। दरम्यान पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहेत। मयत नितीन घोरपडे याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे। दरम्यान या घटनेनं बहिरवाडीसह नेवासा तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। शंकर नागदे, 24 तास, नेवासा।